HM घाटमाता न्यूज. अब्दुल अशोक यादव 2009 पासून सरपंच रामभाऊ पाटील व भारताच्या पाटील अनराव बापू यांचा कार्यकर्ता म्हणून काम करतोय. त्यांनी मला गेल्या 2-3 वर्षापूर्वी जयंत पाटील बँकेची जबाबदारी त्यांनी माझ्यासोबत मला चेअरमन केलं. एका सर्वसामान्य घरातला पोरगा, सामान्य कुटुंबातला पोरगा, एवढी मोठी दानत त्या माणसाजवळ असू शकते. त्यामुळे आपण सर्वांनी थोडंसं, सर्वसामान्य लोकांनी थोडंसं विचार करावा या गोष्टीच्या बाबतीत. प्रथमतः मी सरपंच लोकनेते, आमचे लोकनेते सरपंच रामभाऊ पाटील यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करतो. आणि काल परवा नगरपंचायतची निवडणूक झाली. आपला एक सखासोबती, आपला एक जोडीदार सौरभया पाटील त्यानं उमेदवारी केली. तसा नौका उमेदवार, वय त्याचं 22-23-24 वर्षाचं वय त्याचं. पण त्या वयात त्यानं इतकं मोठी भरारी घेतली की अक्षरशः देवेंद्र फडणवीस, भाजपचं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस सगळं मंत्रिमंडळ त्यांना आटपाडी द्यायला लावलं. आणि आपलं विजय असल्यासारखं मला वाटायला लागलं. कारण त्याचं वय नाही, 24 वर्षाचा तो फक्त एक तरुण आहे. आणि इकडं म्हणावं तर शिवसेनेचे फक्त, तुम्हाला तर माहितच आहे, शिवसेनेच्या पाक चिंध्या उठल्या होत्या सगळ्यांच्या. अक्षरशः योगायोगानं एकनाथ शिंदेची सभा कॅन्सल झाली, म्हणजे त्यांना वेळ नव्हता, त्यांना सुद्धा आणायची वेळ त्यांच्यावर आली होती. म्हणजे आपण काय कार्यकर्त्यांनी एवढंच लक्षात घ्यायचं की आपण काय, आपली ताकद काय छोटी नाही. आपण आज दोन्ही पार्टीचं मंत्रिमंडळ आटपाडी करायला निमित्तानं दर्शन तर झालं त्यांचं सगळ्यांचं. एवढं मत हे बोलतो. आणि आता आपण ही मीटिंग जी आयोजित केली ती पंचायत समिती जिल्हा परिषद गणातून, मी दिगंची गणातून येतो. पण आता ओपनचं काय आरक्षण, आमच्यातून आरक्षण पडलंय ओबीसी पुरुष वर जिल्हा परिषदला, आणि पंचायत समितीला ओबीसी स्त्री आहे दिगंची गणातून. आताच माझे मित्र सिद्धेश्वर बाळ यांनी जो विचार बोलून दाखवला तो अक्षरशः, म्हणजे आम्ही जे दिगंची गणातील लोक आहोत, म्हणजे जे कार्यकर्ते आहेत तात्यांची किंवा अनराव बापूंची, सरपंचाचा विचार आम्ही चालणारी लोक, निश्चितपणे तुम्हाला सांगतो आपली ताकद मोठी आहे गाणात. कारण आपल्याला आता कवठे, कुसारवाडी, देशमुखवाडी ही गावं जोडली गेलेली आहेत. आणि आपल्यातून निंबोडा हा भाग तो वर दुसऱ्या निंबोडे गाणात गेला. फक्त पिसेवाडी आवळा आपल्या तिथे, गळवाडी सुद्धा आपल्यात नाही. त्यामुळे आपला गण हा, जिल्हा परिषद गण हा अतिशय चांगल्या पद्धतीने, आणि आता आपल्या विचाराची लोक भरपूर आहेत. सिद्धेश्वरराव, मी तुम्हाला शब्द देतो, आपली ताकद लई मोठी आहे. फक्त एकदा आपण प्रयोग करूया, एकदा तुम्ही उभं राहा. तात्याच्या माध्यमातून, बापूच्या माध्यमातून आणि सर्व कार्यकर्त्याच्या माध्यमातून एक प्रचंड मोठी ताकद आणि प्रचंड मोठा इतिहास अक्षरशः दिगंच्या गणात घडवण्याची हीच वेळ आहे आता. आणि तुम्ही म्हणजे आर्थिक नियोजन चांगल्या पद्धतीने करू, तुम्ही करा, आम्ही पण काहीतरी तुम्हाला सगळी मिळून आपण चांगल्या पद्धतीने आर्थिकचं नियोजन पण होईल. पण यात आपली ताकद मोठी आहे, ह्यांना एकदा ताकद दाखवून देऊ. आता आपण नगरपंचायतला ताकद दाखवली आणि एक झटका दिला जाता. सुरुवातीला नगरपंचायतच्या निकालाचा झटका झाला, त्यानंतर कालचा जो झटका आहे बिनविरोध उपनगराधीश पदाचा, एवढ्या त्यांच्या जिव्हारी लागलाय की ती आणि सध्या कोमात आहे. ती चालूला ती मोठं बोलायची बंद झाली. आता पार्टी कोण असलेली ती मोठं लांबडं बोलत होती ती बंद झाली. आता त्यांना आपल्याला झटका देण्याचा ही मोठी संधी आहे. कारण आपली आता सध्या 5,500 ते 6,000 मतं आपल्या गाण्यात आहेत. आपल्याला थोड्याच मताची गरज आहे. जर तिरंगी निवडणूक झाली तर निश्चितपणे स्वाभिमानी विकास आघाडी पुरस्कृत तीर्थक्षेत्र विकास आघाडीचा उमेदवार जिल्हा परिषदचा, तुम्हाला मी आज इथं शब्द देतो की 100% विजय होणार. ताकद आहे. आज मुस्लिम समाजाचे आमचे सलीम भाई असतील, मुस्लिम समाज दिगंशीचे ते अध्यक्ष आहेत, ते सुद्धा म्हणले की आपल्याला उमेदवारी झाली तर मी पूर्ण आपल्या समाजाचं, मुस्लिम समाजाचं पूर्णपणे मतदान, अगदी 75% ते 80% मतदान हे आपल्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीला होईल. आपल्याला कुठल्याही जातीवादी पक्षाशी जायचं नाही. त्यामुळे त्यांचा सुद्धा आपल्याला, काल सुद्धा ते माझ्याशी चर्चा करत होते, त्यांच्याशी आमची चर्चा झाली. त्यामुळे आपला उमेदवार, त्यांचं सुद्धा म्हणणं येत आहे की आपला उमेदवार पाहिजे. आपला उमेदवार असेल तर निश्चित आपण चांगल्या पद्धतीनं जिंकू शकू. काल मी एका स्वयंघोषित नेत्याची मुलाखत बघितली.
त्यांनी मुलाखतीत वेगवेगळे काहीतरी मांडत होते. आटपाडीच्या जडणघडणीत यांची वेगवेगळी नावं घेण्यात आली. त्या ठिकाणी आटपाडी जडणघडणीत नावं, तुम्ही काय ती मुलाखत बघितली का नाही मला काही माहित नाही, पण त्या आटपाडीच्या जडणघडणीत प्रथमतः नाव सरपंच रामभाऊ पाटलांचं नाव आलं पाहिजे. त्यांनी आटपाडीच्या जडणघडणीत त्या महत्वाचा वाटा आहे, सिंहाचा वाटा आहे. आंध्रराव बापू असतील, तात्या असतील, आज आटपाडीच्या जडणघडणीत किंवा आटपाडी इतक्या मोठ्या प्रमाणात आटपाडीचे जे गोरगरिबांचे दिनदलित दुबळ्यांची जी कामं होतात त्या कामाचं प्रचंड मोठं श्रेय हे भारत तात्यांना, आंध्रराव बापूंना आणि आपल्या पार्टीला जातं. पण त्या स्वयंघोषित नेत्यानं नाव घेतलं नाही. मला त्याला आवर्जून सांगायचं आहे, तू शिवसेनेसंग जा नाही तर कुणासंग जा, दिगंचित फक्त गणात उभा राहा. तुला नाही पाडल्याशिवाय तुझ्या पार्टीला सोडत नाही. मी तुम्हाला सांगतो, या चुकून उमेदवारी ओपन पडायला पाहिजे होती. माझी उमेदवारी मी फायनल होती ओपनला, मी उभाच राहणार होतो. मी तात्याला सांगितलं होतं, मी शब्द दिलता मी उभा राहणार तात्या. आणि लागलं 5-50 कोटी रुपये खर्च सुद्धा माहित आहे. मी गाडी आणली ती उमेदवारीच्या ह्याच्यावर गाडी आणली, ओपन पडेल म्हणून मी गाडी, त्यासाठी मी सुरुवातच केली. त्यामुळं थोडस मला वाईट वाटलं की ओपन पडलं नाही. पण असू द्या, ओबीसी पुरुष पडलाय, सिद्धेश्वर पवार माझी मेस आहे. मी त्याच्यासाठी आणि आमची पार्टी पूर्ण त्यासाठी आपण सर्व लोक जीवाचं रान करू. मी काय बाकीच काय बोलते, इतर जिल्हा परिषद गाण्याचं काय बोलत, फक्त दिगंची गाण्याचं बोलतोय. दिगंची गाण्यातून त्याच्या पाठीशी खंबीरपणे आम्ही सर्वजण उभे राहू. तात्या उभे राहतील, बापू उभे राहतील, सगळ्या पूर्ण पार्टीचा तुम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळेल. तुम्ही फक्त तयार दाखवा. तुमचं पूर्णपणे मी अभिनंदन करतो, तुमचे आभार मानतो आणि मी माझे 2 मिनिटाचं मनोगत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. HM घाटमाता न्यूज.